पाहायला गेलो तर यंदाचं वर्ष भाजपासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. इतक्या वर्षांनी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे आपली आणि यंदाचं सेलिब्रेशन जोरात असणारच आहे मुंबईमध्ये. मात्र पाहायला गेलं तर एक मोठा इतिहास आहे भाजपला. खूप कार्यकर्ते असतील, नेते असतील ज्यांनी वाहून घेतले पक्षाला स्वतःसाठी. काय सांगाल नक्की या इतिहासाबद्दल? मुंबईमध्ये भाजप वाढली कशी? बघा, भारतीय जनता पार्टीच्या आणि त्या अगोदर जनसंघाच्या संपूर्ण इतिहासामध्ये मुंबई विभाग याला एक खूप वेगळं महत्त्व आहे. अनेक जे निर्णय झालेले आहेत ते मुंबई शहरात झालेले आहेत. जनसंघाच्या बाबतीतही त्यावेळेला मुंबई शहरामध्ये अनेक पक्षाच्या बैठका झाल्या, निर्णय झाले. भारतीय जनता पार्टीचं जे अधिवेशन 1980 साली पहिल्यांदा पक्षाची स्थापना झाल्यानंतर झालं, त्यामध्ये हे वांद्रे येथे रेक्लेमेशनला आमचा स्थापनेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर 1995 साली जे पक्षाचं महाअधिवेशन झालं, ज्यामध्ये आदरणीय अडवाणीजींनी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींची पंतप्रधान म्हणून घोषणा केली, ती मुंबई शहरातच महालक्ष्मी रेसकोर्स येथे खूप मोठं अधिवेशन झालं आणि त्यातून खूप मोठा परिणाम या भारताच्या राजकारणावर झाला. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई भारतीय जनता पार्टी हा भारतीय जनता पार्टीमधला एक वेगळा भाग आहे. अनेक विषय हे मुंबई शहरात चर्चिले गेले आणि त्यानंतर पक्षाची ध्येय धोरणं ठरलेली आहेत. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. या मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठा इतिहास आहे. जनसंघापासून या मुंबई शहरामध्ये काम आहे. त्यावेळेलाही शिक्षक मतदारसंघ असो किंवा पदवीधर मतदारसंघ असो, ही जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीपर्यंत म्हणजे आत्ता काही वर्षापर्यंत ही आमची मोनोपॉली होती. आणि खालच्या स्तरावरती म्हणाल तर मुंबई शहरामध्ये विशेषतः शिवसेना, काँग्रेस असेल, पूर्वीच्या काळात मग प्रजा समाजवादी पक्ष असतील किंवा काही काळ मुंबईमध्ये कम्युनिस्टांचा दबदबा होता. परंतु त्याही वेळेला काही भागांमध्ये भारतीय जनसंघाचं आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचं मोठं काम हे त्यावेळेला होतं. म्हणजे अगदी 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर ज्या लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याही काळामध्ये मुंबई शहरामध्ये बोरिवली मतदारसंघ असेल, खेतवाडी असेल किंवा त्यानंतर आपण चेंबूर मतदारसंघ बघितला, तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार हे निवडून येत होते. काही प्रभागांमध्ये नगरसेवक हा भारतीय जनता पार्टीचा कमी, म्हणजे अगदी खूप कमी संख्या 12, 14, 15 पर्यंत असायची. पण वर्षानुवर्षे हे मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे गड राहिलेले आहेत. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीचं मुंबईचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि या मुंबई शहरामध्ये अनेक कार्यकर्ते ज्यांनी कधी निवडणुका लढल्या नाहीत, जे कधी आमदार झाले नाहीत, खासदार झाले नाहीत, नगरसेवकही झाले नाहीत, परंतु त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं. अनेक कार्यकर्त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केलं. अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला विविध क्षेत्रामध्ये घेऊन जाण्याचं काम केलं. आणि म्हणूनच आज भारतीय जनता पार्टीला यात सुगीचे दिवस दिसत आहेत. मुंबई महापालिकेत आज भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला आहे. आम्हाला असं वाटतं या क्षणी की आज जे काही आम्ही बघतोय तर आम्ही कळसावरती बसलेलो आहोत. या यशाच्या मंदिराची पायाभरणी ज्यांनी केली त्यापैकी काही जण आज असे असतील, काही जण आज नाही आहेत. पण ते वरतून ज्या वेळेला आमच्याकडे बघत असतील त्यावेळी खूप आनंदी होऊन आमच्याकडे बघत असतील की ज्या काही अपेक्षेने त्यांनी काम केलं त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज त्यांच्या पक्षाची काही मंडळी ही महापालिकेत पदांवरती बसलेली आहे. सर, खरं म्हणजे प्रश्न पुढचा हाच. बघा, असं आहे की जनसंघाच्या काळामध्ये काम करण्याची एक वेगळी पद्धत होती. म्हणजे त्यावेळेला पक्षाच्या दृष्टीने जी काही वाढ करता आली ती त्यावेळच्या आमच्या नेत्यांनी केली. म्हणजे आज त्या नेत्यांपैकी जनसंघात ज्यांनी काम केलं त्यापैकी मधू चव्हाण असतील,
किरीट सोमय्या असतील आणि विशेषतः त्यावेळी संघटन मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं असे राम नाईक असतील, ही अशी मंडळी आज प्रामुख्यानं आहेत. काही मंडळींची मी ही प्रमुख नावं घेतली, अशी अनेक मंडळी आहेत, त्यांची नावं कदाचित राहतील माझ्याकडून. पण त्यानंतर जेव्हा भारतीय जनता पार्टी झाली, राम नाईक हे त्यावेळेला मुंबईचे पहिले अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर मग हशूजी अडवाणी होते. त्यानंतर मग खूप मोठी यादी ही मग मी तसं खाली उतरत आलो तर मग त्यानंतर प्रकाश मेहता असतील, गोपाळ शेट्टीजी असतील, राज पुरोहितजी असतील, मधू चव्हाणजी असतील, आशिष शेलारजी असतील, अमित साटमजी असतील, ही अशी खूप मोठी यादी आहे की ज्यांनी नंतर मुंबई भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद भूषवलं. विविध समाजातनं नेते मंडळी जॉईन झाली, त्यामध्ये भाई गिरकरांचं प्रामुख्याने नाव आहे, जे नंतर भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्षही झाले. बघा, असं आहे की मुंबई शहरामध्ये प्रत्येक नेत्याने आपापल्या पद्धतीनं, ज्यामध्ये मराठी असेल, गुजराती असेल, जैन समाज असेल, उत्तर भारतीय असतील, पंजाबी, मारवाडी, दक्षिण भारतीय, प्रत्येक नेत्यांनी आपापल्या पद्धतीनं मेहनत करून हा पक्ष जनमानसापर्यंत नेण्याचं काम केलं. आणि तुम्ही बघू शकता, मी जी नावं घेतली साधारणतः, आणि पक्षाचं एक स्थित्यंतर ज्याला म्हणू शकतो आपण, हे 1995 नंतर मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. मग ती 99ची निवडणूक असेल, 2004 असेल, 9 असेल, आणि विशेषतः 14 नंतर राज्यात सत्ता आल्यानंतर एक मोठं परिवर्तन हे आपण बघू शकतो. म्हणजे मी जे अध्यक्षांची नावं घेतली तर 2004 सालानंतर जे काही परिवर्तन सुरू झालं, मग त्यामध्ये मुंबईत जेव्हा गोपाळ शेट्टी अध्यक्ष झाले, त्यानंतर मग राज पुरोहित जी आले, आशिष शेलार जी आले, आणि मग सत्ता जी आली, यामधल्या काळाच्या नंतरचं मी यासाठी सांगतो की त्यावेळेला पक्ष हा खरंच संक्रमण अवस्थेत गेला. आणि 2014ला सत्ता आल्यानंतर मग पक्षानं मोठी झेप घ्यायला सुरुवात केली. मुंबईमध्ये 14-15 आमदार निवडून येण्यास सुरुवात झाली, आणि 2017 साली तर पक्षाचे 82 नगरसेवक निवडून आले. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने, मुंबई भारतीय जनता पार्टी दृष्टीने हा पक्षाचा सुवर्ण काळ सुरू झाल्याची नांदी होती. 85 साली मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची लाट आली, मराठी माणसाच्या नावावर निवडणूक लढली गेली. म्हणजे निवडणूक सुरू व्हायच्या 2 महिने अगोदरपर्यंत मुंबई शहरामध्ये इंदिरा गांधींचं निधन झाल्यानंतर जी विधानसभेत सत्ता आली, तर तोपर्यंत हे सगळं सुरू होतं. आणि त्यामधल्या निवडणुकीच्या 2-2.5 महिने पहिले वसंतदादा पाटील आणि मुरलीदेव राव या दोघांच्या संघर्षातनं, त्या वक्तव्याने मुंबईमध्ये एक लाट आली आणि शिवसेनेला त्यावेळेला सत्ता मिळाली. म्हणजे त्यावेळेलाही 170 नगरसेवक मुंबई महापालिकेत होते आणि शिवसेनेला जास्त नगरसेवक निवडून आले. म्हणजे पूर्ण बहुमत त्याही वेळेला नव्हतं. छगन भुजबळ पहिल्यांदा आमदार झाले आणि आमचे, माझ्या माहितीप्रमाणे 12 नगरसेवक त्यावेळेला निवडून आले होते. त्यावेळेला आम्ही त्यांना पाठिंबा दिला, शिवसेनेचे छगन भुजबळ असतील, आणि मग ती मोठी यादी आहे. आणि थेट मग 92 साली महापालिकेत युती तुटली. त्याही वेळेला आमचे 14 नगरसेवक निवडून आले होते. आणि मग 97 साली आम्ही युतीमध्ये जेव्हा लढलो, तेव्हा मात्र आम्ही 30चा आकडा गाठण्यात आम्हाला यश आलं. आणि मग 30च्या आकड्याच्या आसपास आम्ही राहिलो. 30, कधी मग 39 नगरसेवकही झाले 2002 साली. परत एकदा आम्ही 30पर्यंत खाली उतरलो, आणि मग थेट 82चा आकडा आम्ही 2017ला गाठला. यामधल्या काळामध्ये शिवसेनेसोबत जी युती झाली खऱ्या अर्थानं, तर ती 89 नंतर जी लोकसभेला झाली, तर 1992 साली जी महापालिकेमध्ये शेवटच्या वर्षी स्थायी समिती हे आम्हाला मिळाली. सरदार तारासिंग हे आमचे स्थायी समितीचे त्यावेळेला अध्यक्ष झाले. महापौरपद जनरली शिवसेनेकडे असायचं. 92 ते 97 या काळामध्ये काँग्रेसची सत्ता महापालिकेत होती. 96 साली मिलिंद वैद्य हे महापौर म्हणून निवडून आले शिवसेनेचे. पण 97 साली नंदू साटम महापौर झाले आणि आम्हाला उपमहापौर गोपाळ शेट्टीजी हे त्यावेळेला उपमहापौर झाले. आणि मग त्यानंतर शिवसेनेचा महापौर आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर ही अशी पद्धत सुरू झाली. स्थायी समिती कायम शिवसेनेकडे राहिली. मग आम्हाला कधी बेस्ट समिती मिळाली, सुधार समिती मिळाली, कधी मार्केट अँड गार्डन मिळाली. अशा समित्यांचं वाटप व्हायचं. पण मूळतः भारतीय जनता पार्टीला उपमहापौर आणि मग 2 कुठल्या तरी विशेष समित्या आम्हाला मिळायच्या, अशी त्याची रचना सुरू झाली.
प्रभाग समित्या आल्यानंतर मुंबईतली एखाद दुसरी प्रभाग समिती ही आमच्याही वाट्याला यायची, पण मुख्यतः यामध्ये वाटा जो होता हा शिवसेनेचा होता. 2017 साली आम्ही म्हणजे ते 84 आणि आम्ही 82 2चा फरक होता, पण आम्ही पहारेकराच्या भूमिकेत गेल्यामुळे मुख्य वाटा त्याही वेळेला हा शिवसेनेकडेच राहिला. असं आहे की भारतीय जनता पार्टीचा मुळात DNA आहे हा आंदोलनाचा आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे स्वतःचा उद्योग व्यवसाय नोकरी सांभाळून काम करणारे कार्यकर्ते, असा एक पक्षाची आमची एक ओळख होती. त्यातही मुंबईमध्ये शिवसेनेचं असलेलं प्राबल्य, त्यांची एक काम करण्याची वेगळी पद्धत, जी काही मसल पॉवर म्हणतो ती वेळोवेळी दाखवण्याची त्यांची पद्धत, काँग्रेसचा एक मतदारसंघ, मुस्लिम असतील किंवा उत्तर भारतीय मतदारसंघात त्यांचं प्राबल्य, आणि अशामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांची जी पिढी वाढत गेली, राम मंदिराच्या आंदोलनानंतर जे काही पक्षामध्ये काम करण्याची एक वेगळी पद्धत आली, कार्यकर्ते वाढले. 2014 साली ज्या वेळेला शिवसेने हट्टाने आपली युती तोडली आणि आम्ही वेगवेगळे लढलो, त्यानंतर जे काही भारतीय जनता पार्टीला यश मिळायला सुरुवात झाल्यानंतर मात्र कार्यकर्त्याला आत्मविश्वास वाढला. विशेषतः देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका किंवा त्यांनी सुरू केलेलं काम, त्यांचा अभ्यासपूर्ण त्यांचं जे विवेचन असायचं, आणि मग त्यांनी मुंबई म्हणून एकूणच महाराष्ट्र म्हणून जे काही त्यांनी प्रगतीच्या दिशेने सुरुवात केली, कारण देशाचे पंतप्रधान मोदीजी झाले आणि जो काही विकासाचा एक आलेख उंचवायला सुरुवात झाली, त्यामध्ये मुंबईमध्येही जे काही बदल व्हायला लागले, त्यामुळे स्वाभाविक आहे जनमानसाचा कल भारतीय जनता पार्टीकडे विकासाच्या दृष्टिकोनाने बदलायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर कार्यकर्ता देखील आक्रमक झाला. बघा, असं आहे की ज्या वेळेला विकासाची वाटचाल सुरू होते आणि मग त्यावेळेला तुलना व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला मुंबई अध्यक्ष म्हणून आशिष शेलार यांची भूमिका, किरीट सोमय्या विविध विषयांवर जी काही भ्रष्टाचाराची गणितं होती ती त्यांनी केली. मुंबईतल्या सगळ्या आमदारांनी एकूण भ्रष्टाचारा विषयावरती जी काही त्यानंतर सुरुवात केली हल्ले करायला, त्यातनं अनेक गोष्टी या बाहेर यायला सुरुवात झाली. एक तर त्याच वेळेला फडणवीसजी महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कारभार निष्पक्षपातीपणे भ्रष्टाचार मुक्त, लोकाभिमुख असलेलं त्यांचं काम, त्यामुळे स्वाभाविक आहे भारतीय जनता पार्टीकडे लोकांचा कल वाढायला सुरुवात झाली. कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट व्हायला सुरुवात झाली. आणि एकूणच त्यानंतर मग आशिष शेलारजी, त्यानंतर लोढाजी नंतर परत आशिष शेलार, आणि मग आता अमित साटम, या सर्व अध्यक्षांच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर कार्यकर्ता आक्रमक होऊन रस्त्यावर उतरतोय. मी तुम्हाला एकच उदाहरण देईन की ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेबांवरती खोटे नाटे आरोप लावण्याचा प्रयत्न होईल अशी फक्त बातमी कळली, आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मुंबईतल्या रस्त्यांवर उतरला, तो दिवस तुम्हाला आठवत असेल. जवळपास 2 ते 2.5 तास हे मुंबई ठप्प झाली होती. म्हणजे विशेषतः दक्षिण मुंबई तर पूर्णतः ठप्प झाली होती. पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर ते ट्रॅफिक आणि सगळे विषय झाले होते. शेवटी असा आमचा विचार नाही हे सरकारला समोर येऊन सांगावं लागलं आणि त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. हे मी यासाठी सांगतो की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली, संख्याबळ वाढलं, कार्यकर्ता आक्रमक आहे. हा विरोधी पक्षात असताना सुद्धा काय पक्षाची ताकद आहे हे त्या दिवशी आम्हाला कळलं. आणि म्हणून मला असं वाटतं की 2014 नंतर पक्षात खूप मोठं स्थित्यंतर आलं. आणि यावेळच्या मुंबई महापालिकेत आपण बघू शकतो कार्यकर्ता पूर्ण ताकदीने उतरला, माननीय अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली उतरला. आणि 2014 नंतर जो कार्यकर्ता आक्रमकपणे रस्त्यावर काम करायला सुरुवात केली होती ती 2017ची निवडणूक, आणि मग आत्ता त्याला खऱ्या अर्थानं यश मिळालं. समोर असलेल्या उभाठाला हे 60च्या समाधान मानावं लागलं आणि आम्ही थेट 90च्या घरात जाऊन पोचलो आणि आज आमचा महापौर बसलाय. कार्यकर्त्याला महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि कार्यकर्त्याचा सन्मान कायम राखला गेलेला आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे तुमच्या समोर बसलेलं आहे. मी गेली अनेक वर्ष संघटनेत काम करतोय. मी जिथे काम करत होतो कधी काळी तो शिवसेनेचा प्राबल्य असलेला गड होता. यावेळेला युती झाली, स्वाभाविक आहे.
मला तिथे काही निवडणूक लढता येणार नव्हती. मला पक्षानं दुसऱ्या जागी संधी देऊन मला निवडूनही आणलं आणि पक्षाने आज एवढी मोठी जबाबदारी दिली. मी आज ती मुंबई महापालिकेत सांभाळतोय. बघा, ज्या वेळेला पक्षाची वाढ होत असते आणि ज्या वेळेला पक्षाचा विस्तार होत असतो त्यावेळेला अनेक विविध विभागातून हे कार्यकर्ते पक्षाकडे येत असतात. सहकार विभाग असेल, इतर विभाग असतील, त्यातनं कार्यकर्त्यांना आज असं वाटतंय की होय, यानंतर भारतीय जनता पार्टी सोबत राहिले तर मला काम करायला अधिक सोपं पडेल, मला माझा विस्तार करता येईल आणि भारतीय जनता पार्टीला या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळेल. स्वाभाविक आहे, आम्ही त्यांचं स्वागत केलं. एक आमचं धोरण या बाबतीत स्पष्टपणे सांगतो, ज्याला भारत माता की जय म्हणण्यास लाज वाटत नाही, ज्याला आमच्या हिंदुत्वाच्या संकल्पना मान्य आहेत, ज्याला सांस्कृतिक राष्ट्रवाद मान्य आहे आणि ज्याला भारत मातेचं उत्थान, विश्वगुरूची आपली प्रतिमा करण्यासाठी जो जो योगदान द्यायला तयार आहे त्याला आम्ही आमच्या सोबत घ्यायला तयार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं पक्षाचा विस्तार होत असताना नवनवीन कार्यकर्ते पक्षात येणं हे स्वाभाविक आहे आणि त्यावेळेला ही गोष्ट होतेच की अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता असतो, पण ज्या वेळेला शेवटी सभागृहामध्ये तुमचं संख्याबळ महत्त्वाचं असतं आणि ते संख्याबळ निवडून आणण्यासाठी जे करावं लागतं ते स्वाभाविक आहे, भारतीय जनता पार्टीलाही करावं लागेल. भारतीय जनता पार्टी आपल्या तत्वांची तडजोड करणार नाही. सत्तेत आल्यानंतर जी काही आपली मूळ ध्येय धोरण आहे ती आम्ही पूर्णपणे राबवणार, पण तिथे येण्यासाठी जे करावं लागतं ते आम्हालाही करावं लागतं. पण हे करत असताना कार्यकर्त्याला कुठेही डावललेलं नाही, त्याचा मान सन्मान राखूनच आम्ही आमची वाटचाल सुरू ठेवलेली आहे. एक शेवटचा प्रश्न आहे सगळ्यामध्ये. खरं म्हणजे आपण पाहायला गेलो तर आज सत्तेत असलेली भाजपा काही वर्षांपूर्वी विरोधात होती आणि नेहमीच आपल्या लोकशाहीत म्हटलं जातं की कोणी सत्तेत कायमचा नसतो, कधी विरोधक कधी सत्तेत असतो. आज सत्तेत तुम्ही आहात, तुमच्यावर नक्की तुम्हाला काय वाटतं, मुंबईकरांनी जी जबाबदारी दिली आहे किंबहुना भविष्यात पुन्हा पुन्हा ही जबाबदारी मुंबईकर तुमच्याकडे देऊ यासाठी भाजपने काय केलं पाहिजे? बघा, असं आहे की इथे आलेला कोणीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. जनता प्रत्येक 5 वर्षाने काय करायचं याचा नव्याने निर्णय करत असते. खूप चांगलं काम केल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला आपण निवडणुकीला सामोरे जातो ना त्या दिवशी आपण शून्यात असतो, नव्याने सुरुवात करायची असते. मतदार पुन्हा एकदा निवडून दिलेल्या व्यक्तीला परत द्यायचे की नाही याचा विचार करत असतात आणि तुम्ही पाहिलं असेल की खूप मोठी मोठी नावं आहेत ती निवडणुकीत पराभूत होतात. काही मोठी मोठी नावं ही मोठ्या मताधिक्यानं कायम निवडून येतात. याचं कारण जनता कामाचं असेसमेंट करत असते. बघा, आम्ही तिथे मुंबई महापालिकेत सत्तेत बसलेलो आहोत तर जनतेनं आम्हाला मोठ्या अपेक्षेनं निवडून दिलेलं आहे. मुंबई आमचीच आणि आम्हीच सगळं ठरवणार, आम्हीच बांधू ते धोरण, आम्हीच बांधू ते तोरण असं म्हणणारे आज तिकडे आमच्या समोर विरोधी पक्षात बसलेले आहेत. 4 माजी महापौर आहेत आणि ते अजूनही त्यांना डायजेस्ट झालेलं नाही की आम्ही विरोधी पक्षात बसलेलो आहोत. बघा, असं आहे, जनतेनं आपल्याला संधी दिलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी बसलोय ते सत्तेसाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी बसलेलो आहोत. आणि हे मी आज नक्की म्हणू शकतो की आम्हाला मुंबई महापालिकेत मोठा आमूलाग्र बदल करायचा आहे. ही मुंबई महापालिका सामान्य माणसाला टॅक्स पेअरना, मग तो उच्चभ्रू इमारतीत राहत असेल किंवा छोट्या झोपडपट्टीतही राहत असेल, या दोघांनाही ही मुंबई आपली वाटली पाहिजे. ही मुंबई महापालिका माझी आहे, ही मुंबई महापालिका माझ्यासाठी काम करते हे त्यांना पटवून देण्याचं काम आम्ही करत आहोत. आज साधं मी तुम्हाला सांगतो, पाणी एक 100-150 किलोमीटरवरनं आपण मुंबई शहरात पाणी आणतो आणि ते पाणी नागरिकांना पुरवतो. हे करत असताना मोठ्या प्रमाणावर त्याची गळती होते, त्याची चोरी होते. गेली अनेक वर्षे सुरू आहे अनेक विषयांमध्ये, मग ती नाले सफाई असो किंवा विविध टेंडर्स असो. ज्या पद्धतीनं कारभार झालाय तो तुमच्या समोर आहे आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर गेल्या 2 महिन्यामध्ये जो कारभार झालाय तो तुमच्या समोर आहे. अनेक प्रस्ताव हे आम्ही रद्द करायला लावले, अनेक प्रस्ताव आम्ही परत पाठवले. मुंबई महापालिकेत प्रशासन ठरवत असतं काय करायचं काय नाही. त्यांनी प्रस्ताव आणावे आणि आम्ही हो म्हणून केलं असं या 2 महिन्यात घडलेलं नाही. मुळात वाढीव प्रस्ताव आम्ही रद्द करून जवळपास या गेल्या 2-2.5 महिन्याच्या काळात आम्ही 1000 ते 1200 कोटी रुपये मुंबईकरांचे वाचवलेत. आम्ही त्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. हा बदल आम्हाला करून द्यायचा आहे मुंबईकरांना. मी जाता जाता एकच सांगेन, ज्यावेळी मुंबईकर टॅक्सच्या रूपाने 1 रुपया देतो, या 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात. या 100 पैशांचं काय झालं
ते कुठे खर्च झाले, किती पैसा पगारात गेला, किती इन्फ्रास्ट्रक्चरवर गेला, किती पुढच्या भविष्यकालीन योजनांसाठी खर्च झाला, हे मुंबईकरांना प्रामाणिकपणे सांगणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही त्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये दर बुधवारी अंडरस्टँडिंग करायला बसलेलो नाही आहोत. आम्ही मुंबईकरांना बांधील आहोत आणि त्यासाठी आम्ही तिथे बसलेलो आहोत. ही आमची भूमिका आहे. थँक्यू सो मच.